नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। छत्रपति शिवाजी महाराज चषक राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा 2025-26 का आयोजन 30 अप्रैल से 4 मई 2026 तक सेवानंद विद्यालय कोराडी जिला नागपुर में किया जा रहा है और यह जानकारी पालक मंत्री व स्पर्धा आयोजन समिति के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े ने पत्रकार परिषद के माध्यम से दी। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा आत्ताच सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये नागपूरच्या सेवानंद विद्यालय आणि कोराडी महालक्ष्मी जगदंबेच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी होते आहेत। माननीय दिवंगत अजितदादा असतानाच या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विदर्भात व्हाव्या अशी सूचना त्यांनी मला दिली होती आणि मग माननीय सुनेत्रा पवारजी यांनी या स्पर्धेला मान्यता दिली। या स्पर्धेला 30 तारखेला आदरणीय सुनेत्रा पवारजी या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत सायंकाळी 6 वाजता। 2 तारखेला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेजी येणार आहेत आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी याचा समापन करणार। खरं तर नागपूरकरता विदर्भाकरता आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ही स्पोर्ट राज्यस्तरीय स्पोर्ट ही नागपूरमध्ये होते आहे आणि सोबतच 2 दिवस 5 आणि 6 तारखेला जिल्हास्तरीय प्लेयर्सना तिथे पुढच्या स्टेट लेवलला जावेत म्हणून 2 दिवस खूप आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडूंना दिलेला आहे। ते 5 तारखे ते 6 तारखेला 2 दिवस जिल्ह्याचे सर्व प्लेयर्स जिल्ह्याच्या आपल्या जेवढ्या टीम्स आहेत त्या तिथे खेळणार आहेत। पण राज्यस्तरीय 30 ते 4 आहे। मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून जी विदर्भातल्या कबड्डी प्लेयरची जी एक महत्वाची मागणी होती आमच्या संघटनाची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे। राज्यस्तरीय संघटनाचा मी आभार मानतो, जिल्हास्तरीय संघटनाचा आभार मानतो आणि विदर्भातल्या संघटनाचा आभार मानतो। त्यांचे एक मोठे योगदान या स्पोर्टला आहे। खरं तर या स्पोर्ट करता आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। त्याचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी या ठिकाणी या स्पर्धेकरता मागच्या 3 महिन्यापासून सर्व स्तरावरची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे पियुष आंबेडकर यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था मोठी केली आहे। खरं तर या स्पोर्टमधनं सगळ्या अधिकारी मंडळाला आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025-26 ह्या करता आमच्या अध्यक्षांनी मागील 1 वर्षापासून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना क्रीडा मंत्री अजितदादापासून आम्ही मागणी करतो आहे आणि आज यावेळेस सुनेत्रा पवार मॅडमने आमची मागणीता केली आणि मागे पालकमंत्री साहेबांनी खूप फॉलोअप करून आपलं हे चषक महाराष्ट्र शाही हे आपल्या पहिल्यांदा विदर्भात आलेली आहे। आमचे नागपूरचे ग्रामीणचे सगळे आमचे पदाधिकारी यांनी पण वेळेवर फॉलोअप करून हा एवढा मोठा शिवशाही आपल्या विदर्भात आलेला आहे आणि नागपूर ग्रामीणला आलेला आहे। आपल्याला सांगू इच्छितो की मागील 3 वर्षापासून आम्ही नागपूर ग्रामीण हे नागपूर जिल्ह्यापासून वेगळं केलेलं आहे आणि बरंचसं आम्ही इथे ह्या ग्रामीणचे खेळाडू आपले बिचारे तितके चांगले खेळाडू ते मागे पडत होते, त्याला आम्ही बरंचसं भर देऊन खूप लेवलला नॅशनलला नेलेलं आहे आणि आपल्याला इथून येणारे समोरचे सगळे हे शिवशाहीमुळे आपले ग्रामीणचे लोक आणि पूर्ण प्लेयर्स नागपूर जिल्ह्यातले हे सगळे वरती जातील। मी मान्य
क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगावी. धन्यवाद सर. शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाच्या पूर्व आढावाकरिता आज आयोजित केलेल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे नागपूर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेतदादा बावनकुळे, विविध पदाधिकारी, माझे सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं नागपूरकरांना हा दुग्ध शर्करा योग आहे किंवा खेळाचा कुंभमेळा आपल्याला म्हणता येईल. मला 1 वर्षापासून साहेब असतील किंवा संकेतदादा असतील किंवा नागपूर कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांचा इतका तगादा आणि पाठपुरावा होता की आपलं स्पर्धेचं अंदाजपत्रक जे आहे ते ऑगस्ट 2025 रोजीच शासनाला हे सादर केलेलं होतं. परंतु महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागामार्फत 4 ज्या मानापानाच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातली एकमेव क्रीडा स्पर्धा आहे जिला शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा असं नाव देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणीच होत आलं आणि ते आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे आपले पालकमंत्री महोदय यांचा आहे आणि आम्ही अधिकारी नशिबान समजतो की या आयोजनाचा आम्हाला एक भाग होत आहे. स्पर्धेचा आढावा किंवा स्वरूप सांगताना मी आपल्याला सांगू इच्छिते की ही स्पर्धा जी आहे 2 वर्षापूर्वी याचं निधी जो आहे, फंड जो आहे 75 लाख करण्यात आला, परंतु जवळपास 20-21 लाख रुपये हे लोक पारितोषिकांमध्ये जातात. मग खेळाडू जो सहभागी होतो संघामध्ये हा प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक देण्यात येते. त्यानंतर प्रवास भत्ता आहे, पंचमानधन आहे, असं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 39